ह्या बोटीमध्ये पाणी भरणार आणि आपण सर्वजण जाणार आणि ह्या दोघांचा वाद चांगल्यापैकी पेटला होता की दोष माझा नाही तुझा आहे, तुझा नाही माझा आहे. तेवढ्यात तिथे एक सहकारी, एक साधं बारकं पोरगं होता, सहकारी होता, तो त्या मछवाऱ्याबरोबर आला होता. त्याने काही केलं नाही. ह्या दोघांचा वाद चालू असताना गेला, ते छिद्र कसं बुजवता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला. मग आजूबाजूच्या काड्या कोड्या असतील त्यामध्ये घातल्या आणि छिद्रातनं पाणी कसं बंद होईल हा प्रयत्न केला. माझी सर्व अधिकाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना एक विनंती आहे. अनेकदा आपण पाहतो काम करत असताना काम करणं खूप अवघड असतं, कारण काम केलं की चुकण्याची भीती असते आणि चुकलं की दोष येण्याची भीती असते. पण त्याच्यापेक्षा ही जबाबदारी माझी नाही हे ढकलून देणं खूप सोपं असतं. अनेकदा आम्ही पाहतो विषय खूप छोटे असतात, कामं खूप छोटी असतात, पण फक्त त्या कामाला वेळ घालवण्यापेक्षा इतर माझं वैयक्तिक माझ्या स्वार्थाचं काही काम असेल तर याच्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं. माझी सर्व अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की ही एक मोठी मोहीम राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि ज्या पद्धतीने ज्या शीघ्रतेने आपण या मोहिमेची आज सुरुवात करत असताना इतकी मोठी लाभार्थ्यांची संख्या एकट्या मंडलामध्ये म्हणजे दहीगाव तुमचं काय म्हणणार रोहित छत्तीसी मंडलामध्ये हे तुम्ही एवढी मोठी संख्या जर तुम्ही तयार करू शकत असाल तर पुढील काही दिवसामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जी काही आपल्याला शिबिरं घ्यायची आहेत तर ह्याचं सातत्य राहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जुनी म्हण आहे, कल करे सो जो आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगा भोरी करेगा कब. त्यामुळे उद्याची वाट बघण्यापेक्षा आता बहुतेक इथे सगळे आपण शेतकरी मंडळी असू, अनेक शेतकरी ज्यांचं स्वतःचं शेत असेल, आपण शेतात ज्यावेळेस फेरफटका मारायला जातो, गेल्यानंतर ज्यावेळेस एखादं तण दिसतं, मग ते गाजर गवत काँग्रेस असेल किंवा चिमुकाटा असेल तर आपण पाहून दुर्लक्षित करत नाही. एखादा जर खरंच सक्षम किंवा चांगलं काम करणारा शेतकरी असेल तो सगळ्यात पहिलं काम काय करतो तर ते उपटतो आणि त्याची योग्य विल्हेवाट लावतो. आणि एखादा आळशी शेतकरी असेल तो म्हणतो ठीक आहे जाऊ द्या, मजुराला मी सांगतो. त्या मजुराला तो सांगणार, मजूर शेतात जाणार, मग तोडणार, तोपर्यंत संपूर्ण शेत हे तणाने वेधलेलं असतं. त्यामुळे उद्यावर ढकलण्यापेक्षा माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की एक संधी आलेली आहे आणि या संधीचं आपण सर्वजण मिळून सोनं करू शकतो आणि याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना दिला पाहिजे. अनेकदा मी पाहतो की सरकारच्या योजना खूप चांगल्या असतात, पण ह्या योजना करत असताना सरकारी अधिकारी हे राज्याच्या ठिकाणी बसून योजना बनवतात. खाली राबवत असताना त्या राबवण्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांना काय त्रास होणार आहे, कर्मचाऱ्यांना काय त्रास होणार आहे याचा कधी कोणी विचार केला जात नाही. तरी सुद्धा सर्व आपण कर्मचारी अधिकारी या योजनेमध्ये सहभाग नोंदवतात आणि ही योजना ही पूर्णत्वाकडे कशी नेता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असता माझी आपण सर्वांना विनंती आहे की ह्या योजनेचा लाभ जर जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो तर सरकारवरती आणि आपल्यावरती प्रशासनावरती जनतेचा हा विश्वास वाढेल आणि वाढलेल्या विश्वासामुळे काम करायला नक्कीच सुलभता येईल. आपण हिंगे साहेब आम्ही श्रीगोंद्याला महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार भरवतो आणि तो सातत्याने जशी निवडणूक पार पडली तसं भरवतोय. त्यामुळे तिथे लाभार्थ्यांना शोधावा लागतात की कुणाचे प्रश्न राहिलेत. त्यामुळे बरेचसे प्रश्न आम्ही हे मार्गे लावलेत. दुर्दैवाने मी नगर तालुक्याचा फक्त एकच जनता दरबार भरू शकलो, त्याच्यानंतर तो झाला नव्हता कारण टेक्निकल अडचणी अशी व्हायची. आता हीच फक्त 42 गाव आहेत, मग 42 गावांच्या व्यतिरिक्त कुणाला येऊ नको आम्हाला म्हणता येत नव्हतं. आणि आल्यानंतर माझा स्वभाव असा आहे की आम्ही दादांच्या तालमीत वाढलेला आहोत. त्यामुळे आम्ही आलेला व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे, कोणाच्या विचाराचा हे काहीच पाहत नाही. आलेल्या माणसाचं काम मार्गी लागलं पाहिजे. आज ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आहोत म्हणजे माझं मत असं आहे की आमदाराला दुसरा शब्द लोकप्रतिनिधी आहे, तो जनतेचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आमदाराकडे येणारी जी काही कामं आहेत त्यांनी कोणताही विचार न करता त्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी संपूर्ण कामं ही मार्गी लावली पाहिजे या मानसिकतेतनं आम्ही काम करत असतो. त्यामुळे आम्ही थोडासा विचार केला होता की ह्या 42 गावांना कसा मार्ग काढता येईल. आम्ही हे सगळं निर्णय घेऊन ठरवलं की आपण नगर शहरामध्ये हा कार्यक्रम ठेवूयात. त्यामुळे नगर शहराला आम्ही पंचायत समितीमध्ये पहिली बैठक घेतली. त्याच्यानंतर पावसाळ्यामुळे काही आम्हाला दुसरे जनता दरबार लागोपाठ भरवता आले नाही आणि ते होतंय की लगेच महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला नगर शहरामध्ये ह्या काही जनता दरबार घेता आले नव्हते. पण मी खात्रीशीर सांगतो की एकदा मार्गी लागला, कारण आज एवढी मोठी संख्या बघितल्यानंतर आनंद एक वाटतोय की अधिकारी चांगलं काम करतात. पण मला वैयक्तिक वाईट हे वाटतंय की इतक्या लोकांना इतके दिवस तात्काळात का थांबवावं लागलं. जर हे जनता दरबार आधी झाले असते तर आज इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना वाट बघावी लागली नसते, अशी एखाद्या शिबिराची योजनेची वाट पाहावी लागली नसते. त्यामुळे येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून परत एकदा आपण
प्रत्येक महिन्याला कशा पद्धतीने नगरचा सुद्धा जनता दरबार पार पडेल या दृष्टिकोनातून एक नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करेल ही आपणा सर्वांना ग्वाही देतो। आणि हे अभियान अतिशय महत्वाचं आहे, म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही, त्याला पुढाकार तुमचाही लागणार आहे। आज शासनाने 2 पावलं पुढे टाकलेली आहेत। आज शासकीय कर्मचारी असतील, सर्व अधिकारी असतील, यांनी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी 2 पावलं पुढे घेतलेली आहेत। त्यामुळे आपल्याकडनं सुद्धा प्रतिसाद महत्वाचा आहे। आज लाभार्थी शोधून आणलेले आहेत, काही ठिकाणच्या सरपंचांनी पुढाकार घेतल्यामुळे गावापर्यंत तो लाभ पोहोचला असेल, पण काही भागांमध्ये आता बऱ्याच ठिकाणी प्रशासक लागले, त्यामुळे सरपंचही म्हणतो आता माझं काय त्याच्यावरून नडलेलं आहे। त्यामुळे अशा ठिकाणच्या गावांना सुद्धा लाभ मिळायचा असेल तर याची चर्चा होणं गरजेचं आहे। आज जे अभियान आहे ह्या लाभार्थ्यांपुरतं मर्यादित न राहता सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जायचं असेल तर याची चर्चा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावी लागणार आहे। हे अभियान काही फक्त आजच्या दिवसाचं नाहीये, आता प्रत्येक मंडल वाईज हे अभियान सुरू राहील। पण हे सुरू राहत असताना ज्यांचे प्रश्न त्या मंडलामध्ये सुटले नाहीत अशांना मी विनंती करेन की तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जरी संपर्क केला तरी सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या अभियानाचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही, कारण विषय खूप छोटे असतात। मगाशी पाटील साहेबांनी सांगताना सांगितलं ही साधी नोंद कमी करायची असते। अनेकदा आम्ही पाहिलंय की कुठेतरी वडिलांनी आजोबांनी कधीतरी कर्ज काढलेलं असतं आणि त्याची इतर हक्कामध्ये त्या संस्थेचं त्या बँकेचं नाव आलेलं असतं आणि ते नाव कर्ज मिटलेलं असतं। ती बँक कितीतरी वेळेस असं झालंय की त्या बँका सुद्धा अस्तित्वात राहिले नाहीत, ते कायदे सुद्धा अस्तित्वात राहिले नाही, पण ती इतर हक्कामध्ये किंवा बोजामध्ये ती नावं तशीच प्रलंबित असतात आणि काढायची तर कोणी काढायची, आणि त्यासाठी मग इतकी कागदांची गरज असते। आत्ताच्या परिस्थितीला सरकारने ही मोहीम हाती घेतलेली आहे। त्यामुळे सातबारे स्वच्छ करणे, आता सातबारे कोरे करणं काही मी म्हणू शकत नाही, पण स्वच्छ करायचा अधिकार हा तुमच्या आणि आमच्याकडे आहे, तो आपण नक्कीच करून घेतला पाहिजे। त्या दृष्टिकोनातनं कुठेतरी एक पाऊल उचललं पाहिजे। आणि मी खात्रीशीर सांगतो की प्रशासनाने ज्या तातडीने इतकी मोठी लाभार्थी संख्या उपलब्ध करणे आणि इतक्यांना लाभ देणं सोपं नाही। त्यामुळे आपण खरं तर ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे। मला माहिती आहे की पोटोबा समोर विठोबाचं पण काही चालत नाही, तेव्हा अनेक जणांना नक्कीच दुपारची उशीर झालाय, वेळ झालाय, जेवणाची वेळ झाली असेल, तेव्हा मी काही तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही, कारण असंच अभियान आम्ही श्रीगोंद्यामध्ये काष्टीला सुरू करून आलो आणि आता नगरचं अभियान सुरू झालंय।